करूयात, परंतु एक मोठी बातमी, पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन आता कोर्टाने फेटाळलेला आहे। त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। भारती, कोर्टाने नेमकं काय म्हटलंय? खरं तर आपल्याला माहिती आहे की काल जोरदार युक्तिवाद झाला होता पतियाळा हाऊस कोर्टामध्ये आणि पूजा खेडकरांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना असं म्हटलं होतं की फक्त आणि फक्त जे नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत त्या बाबतीत तुम्ही चौकशी करू शकता, मात्र एक महिला आहेत आणि तिने पुण्याच्या कलेक्टरांविरुद्ध सेक्शुअल हॅरेसमेंटची तक्रार केली म्हणून पूजा खेडकरांना या सगळ्या प्रकरणात गोवलं जातंय। तिची काहीही चूक नाही, मात्र सरकारी वकिलांनी म्हणजे यूपीएससीचे वकील जे होते त्यांनी मोठा युक्तिवाद केला होता आणि आज मात्र कोर्टाने त्या पूजा खेडकर यांना कुठलाही दिलासा देण्यास नकार दिलेला आहे। त्या पूजा खेडकरांची मागणी होती अँटिसिपेटरी बेलची, म्हणजे अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणजे अटकेपासून संरक्षण मिळावं ही मागणी होती, मात्र ती मागणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने मान्य केलेली नाही। त्यांनी अशा पद्धतीचा कुठलाही दिलासा पूजा खेडकर यांना देता येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। अमोल, पुढची कारवाई काय असेल भारती? दिल्ली पोलिसांना करायची अमोल, कारण ही यूपीएससीने जी तक्रार दाखल केली होती किंवा एफआयआर दाखल केलेला आहे तो दिल्ली पोलिसांकडे दाखल केलेला आहे। त्यामुळे पुढची कारवाई त्यांना ताब्यात 15,000 प्रकरणांची चौकशी केली। आता त्यांनी काय चौकशी केली मला माहिती नाही, पण त्यांनी जाहीर केल्यानंतर हे प्रकरण आलंच ना पुढे। अशा अनेक अधिकाऱ्यांनी आपलं अकाउंट बंद केलेलंच आहे ना। त्यामुळे मी जी राष्ट्रपतींकडे मागणी केली की सध्याचे जे विद्यमान जज आहेत सुप्रीम कोर्टाचे त्यांचं एक कमिशन नेमावं आणि यूपीएससी असेल किंवा इतर राज्य स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये ज्यांनी अशी सर्टिफिकेट दिलीत तर भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट देत होत्या। धन्यवाद भारती। तर यूपीएससी परीक्षेसंदर्भात खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं हे प्रकरण आहे। पूजा खेडकर यांच्यासोबत आणखी कोण कोण गोत्यात येणार याची सुद्धा आता उत्सुकता आहे, कारण पूजा खेडकर यांची आता यापुढे चौकशी केली जाणार आहे। त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। त्यामुळे एकंदरीतच हे एक मोठं प्रकरण आता बाहेर येण्याची शक्यता आहे। यूपीएससी कडून आयएएसचा